स्पर्धा आपण अनुभवतोय. खरं तर जय हनुमान अमन ब्रिगेड व रियांश 11 क्रिकेट संघ वलप आयोजित स्वर्गीय SS पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक वलप 2026 हे पर्व आहे. आणि या पर्वातील आज दिवस रात्रीतील पहिली रजनी तुम्हाला पाहायला मिळतोय, जिकडे 8 संघ डी गटातील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. त्यातले 4 संघ माघारी परतलेत, 4 शिल्लक आहेत. तिकडे कुडावे उपक्ष कोपरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला उमरोली उपक्ष नेरे हे 4 संघ खेळताना पाहायला मिळतील द्वितीय फेरीमध्ये. 5वा सामना तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतो, जिकडे टॉस जिंकलाय कुडावे टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि कोपऱ्या संघाला इथे इन्व्हाइट केलं की आपण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायचं. दोन्ही टीमचा आपण विचार केला. पहिला सामना जिंकलाय त्यांना अगदी गोलंदाजी दारदार राहिली दोन्ही टीमकडनं. आणि ज्या धावा होत्या ना त्या धावा आय थिंक कुडावे टीमनं पहिल्या मॅचमध्ये डिफेंड केल्या होत्या आणि एकीकडे कोपऱ्या टीमनं धावा चेस करत असताना सामना जिंकला. आता ते विरुद्ध दिशेला आहेत. इकडे कोपऱ्या टीम या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करते आणि कुडावे संघ आता प्रथमतः गोलंदाजी. त्यामुळे कुडावे टीमकडे गोलंदाजी आहे, बॅटिंग पण आहे, ते आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं आहे. परंतु आता त्यांना धावा चेस कराव्या लागतील. त्यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी निश्चित केलं की आम्ही गोलंदाजी करणार. आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित कोळे आणि जिनीत पवार. कोपरा टीमची 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. खरं तर या दोघांच्या मुलं कोपरा संघ ओळखला जातो, ती नामवंत जोडी. खरं तर या संघाला पुरस्कृत केलेत आमच्या खिरणेगावचे एवन सरपंच शैलेश माळी आणि शीतल 11 अर्थात प्रधान शेठ घोडगावच्या. त्यांचं आपण वेलकम करूया, स्वागत करूया. आणि त्यांच्या नावारूपाने हा संघ खेळताना पाहायला मिळतो. व्हेरी फर्स्ट बॉल तेज आणि तर्रार जलद गतीनं मारा केला गोलंदाजानं आणि पहिला बॉल डॉट बॉल आलाय रोहितसाठी. गोलंदाज तुम्हाला ऋषी ठोंबरे पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा बॉल अगदी रिप्लाय ॲक्शन मध्ये GTC वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने बॉल इथे टाकला गेलाय. पुढील बॉल टाकण्यासाठी ऋषी ठोंबरे तयार आहे. कुडावे एक्सप्रेस इकडे नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. अपील आहे हे, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहे, ते तटस्थ आहे. त्यांच्यावरती प्रेशर टाकला जात नाही, कारण अपील फक्त गोलंदाजाकडनं झाली, विकेट किपरकडनंही अपील होणं तेवढीच रास्त होते. तेव्हा तुम्ही पंचांवरती प्रेशर टाकू शकता आणि तेव्हा पंच थोडेसं विचार करतात की यस इथे काहीतरी घडलं आहे. परंतु एकाने अपील नाही केली तर पंच डेफिनेटली सांगतात की नाही इकडे काही घडलं नाही, फक्त डॉट बॉल अथवा व्हाईट बॉलला झाकण्यासाठी या काही गोष्टी केल्या जातात. पंच सांगतात अगदी सत्यवानजी काकडे सर खेळाडूंना काहीतरी सूचित करतात की जे 38 सर्कल आहे त्याच्या पलीकडे तुम्ही इन आउट नाही करू शकत. एज परंतु इकडे 1 बाउन्स कॅदर केलाय, परंतु इकडे बॅकअप नाही आहे. गोलंदाजी एंडला मिडॉनला तिकडे फिल्डर आहे. दरम्यान गोलंदाज अगदी समोरच्या दिशेला धावला होता, परंतु एकदा आली अखेरकार इथे खातं मात्र उघडलं जातं रोहित कोळीचं. त्यासाठी संघर्ष करावा लागलाय. याच दरम्यान आमचे या स्पर्धेचे जनक सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांचे इथं वेलकम होत आहे. अर्थात PK शेठ खरं तर त्यांचं या नावानं ते परिचित आहेत आणि अमन ब्रिगेड म्हटलं तर त्या टीमचे ते पुरस्कर्ते आहे. आणि इकडे एज अँड टेकन फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट. कोपरोली संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नितीन पाटील, कोपरोली संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान विकेट मिळाली. पहिली विकेट अगदी जिनीत पवार स्वस्तामध्ये परतला गेलाय. आघाडीची जोडी फोडण्यासाठी ज्या ऋषी ठोंबरेला इथे प्राचारण केलं होतं, ऋषीनं मात्र आपलं काम आत्ता 4थ्या बॉलवरती चोख बजावला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनचा फलंदाज विश्वास आहे. या फलंदाजावरती आणि त्याला इथे प्राचारण केलं. त्याचं नाव आहे सचिन पवार. पवारची पॉवर, जिनीतची पवार, जिनीत जो पवार होता त्याची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली नाही, परंतु आता सचिन आहे.
हो, टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये आलाय. मी म्हणाले डिफेन्स क्रिकेट या बॉलवरती जर पाहायला मिळालं तर म्हणजे एक धाव पूर्ण आहे या बॉलवरती. स्वतःचं खातं फलंदाजानं उघडलं आणि टीमची टोटल 2 धावा. काय बॉल टाकला अगदी ऑफस्टप आणि त्याच्यानंतर मिडलवरती बॉल डिलिव्हर करताना गोलंदाज ऋषी ठोंबरे तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळालं, रिप्लाय ॲक्शनमध्ये. आणि कसं बसं मी तर म्हणेल हलक्या हातानं डिफेन्स केलं. बॅकची आतली कडा सचिनचं खातं उघडलं झालं. रोहित कोहली आता सायकर एंडला, थोडासा प्रेशर आहे रोहितवरती. 2 धावा आल्यात. स्विंग अँड मिस, अनदर डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे. इकॉनॉमिकल षटक ऋषी ठोंबरेचं राहिलं. हा बॉल कुठल्याच बाजूला वळला नाही, सरळ ज्या दिशेने टाकला तसाच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसळला गेला. एका षटकाचा खेळ समाप्त. धावा धावपलकावरती 2 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करतोय अंश अँड शीतल 11 कोब्रा संघ. असताना बघा आमच्या GTC लाईव्हने पूर्णतः फोकस केलेला आहे व्यासपीठावर. पी.के. शेठ पाटील स्पर्धेचे आधारस्तंभ, संजोग पाटील यांना पाहतोय स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत, अंकुश पाटील, अविनाथदादा उलवेकर माजी सरपंच आणि सोंगाजी पाटील ज्येष्ठ व्यक्तिमत्व क्रिकेटचा आनंद घेत असताना व्यासपीठावर. पहिलं षटक समाप्त झालंय. इकॉनॉमिकल षटक ज्यासाठी ऋषीला प्राचारण केलं होतं त्यानं चोख काम बजावलं गेलंय. नवीन गोलंदाज अजय ठोंबरे, अण्णादर ठोंबरे बंधू तुम्हाला पाहायला मिळतो कुडावी टीमकडनं. नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार होऊन टाकलेला बॉल. इकडे ही बॉल डॉट होताना पाहायला मिळतो. प्रेशर रिलीज केला जातोय, अगदी प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे. कारण ज्या अनुषंगानं टॉस जिंकला गेला तिथे निर्णय दिला गेला की आम्ही गोलंदाजी करणार या मॅचमध्ये. त्याचं कारण आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला पाहायला मिळतोय ठोंबरे बंधूकडनं. पुढील बॉल इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द बार. मॅक्सिमम स्ट्रोक 6 धावा. षटकार अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजानं लाईन बदलवली, कारण इकडे बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन टाकण्याचा प्रयत्न आणि तिथनं या बॉलला स्लॉटमध्ये घेतल्यानंतर अगदी षटकार ठोकला गेलाय. गोलंदाज तैयार है. ओ बढ़िया स्ट्रोक. खिलाड़ी इंटरेस्टेड है लेकिन गेंद जाएगी मैक्सिमम के लिए. अनदर बिग हिट. चरण दोन बॉलवरती खरं तर आता 2 षटकार आले. हॅट्रिकसाठी अगदी इकडे पारितोषिक आहे. षटकार आलाय खरं तर सचिन पवारच्या बॅटनं. सचिन पवारची पॉवर आता तुम्हाला पाहायला मिळतोय, जी जनित पवारची पॉवर नाही पाहायला मिळाली आता इकडे पाहायला मिळते. आणि इकडे कॅचची संधी आहे. कॉटन बॉलची विकेट. येस, मिळते विकेट. फलंदाज बाद आहे. आणि गोलंदाज अजय ठोंबरे इकडे कुडावे संघ गोलंदाजी करतोय, त्याला विकेट मिळाली आहे. आणि सचिन पवार हा फलंदाज आता माघारी परतला जातोय. कुडावे टीमच्या गोलंदाजांचे
खूप सारे फॅन्स आहेत आणि त्यांच्याकडनंही पारितोषिक इथे मात्र जरूर दिले जातील गोलंदाजांना. जर विकेट हॅट्रिक कुडावे टीमच्या एखाद्या गोलंदाजाने घेतली तर आमच्या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडनंही पारितोषिक जरूर आहे, परंतु त्यांच्यासोबत अजूनही पारितोषिक जरूर तुम्हाला पाहायला मिळते. विकेट मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला यश कोहली पाहायला मिळतोय. ओ सुरेख बॉल होता दरम्यान न्यू बॅटर यशसाठी आणि त्याला इथे मात्र थांबवलं जात आहे कारण डॉट बॉल आहे. डॉट बॉल आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती 4 षटकांचा सामना आहे. दरम्यान स्ट्रायकर एंडला यश. ओ इनटू द ब्लॉक. काय फटका सजवलाय यश कोहलीच्या बॅटनं. हा मॅक्सिमम स्ट्रोक आणि या षटकातील हा तिसरा षटकार. सो मच. कुडावे टीम साठी एक पारितोषिक आहे. उमेश ठोंबरे आणि उत्तमजी ठोंबरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी 2001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. उमेश ठोंबरे आणि भूषण ठोंबरे यांच्या वतीनं गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. तिसरं षटक इथे मात्र मार्गस्थ केले जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. 20 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात कोपरा संघानं धावा बनवल्या गेल्यात. अगदी इकडे तुम्हाला पाहायला मिळतात 20 ऑन बोर्ड. 10च्या सरासरीने धावा धावपलकावरती. हितेश आलाय न्यू बॅटर, नवीन गोलंदाज आहे. सॉरी, कॅचेसची संधी आहे. खेळाडू इंटरेस्टेड बॉलच्या खाली आलाय आणि इकडे शॉर्ट लेगला चांगला झेल टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. हा तिसरा फलंदाज माघारी परतला जातोय. यस, उंच सिक्सर मारायला गेला आणि कोपरा संघाचा हा फलंदाज रोहित आता माघारी परतला जातोय. ही मोठी विकेट आहे मित्र म्हणजे कुडावे संघासाठी आणि गोलंदाज हितेशला पहिल्याच बॉलवरती इथे यश मिळालं गेलंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल ठाकूर. सन्माननीय उमेशजी ठोंबरे, भूषणजी ठोंबरे आणि नंदूजी ठोंबरे यांच्या वतीनं कुडावे टीमच्या गोलंदाजांना हॅट्रिकसाठी 2001 रुपयाचं कॅश प्राइज आहे. डाऊन द ग्राउंड आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिकडे डीप मध्ये. एक दुसरी मध्ये परिवर्तन होणार यात शंका नाहीये कारण थोडंसं फ्लम्बिंग, थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दूरवरच्या रिझनला आणि त्याचा फायदा बेनिफिट मिळालाय बॅटिंग करणाऱ्या कोपऱ्या टीमला. बॅटर कुणालचं इथं मात्र खातं उघडलं जातोय. कुणालचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी आज खास दिवस आहे. तोंडऱ्याची नाईट स्पर्धा त्याने गाजवली. एक षटकार असा मारला की स्पर्धेची लाईटच घालवली होती. अगदी तिकडे डेंजरस फटका पाहायला मिळाला होता. सेमीफायनलचा सामना होता त्यात आणि चांगला फटका होता. दरम्यान ती रील्स भरपूर व्हायरल झाली होती, आम्ही पाहिली होती सर्वांनी आणि महागुरू सुद्धा त्या क्षणाचे साक्षीदार होते. तोंडरेचा आमदार चषकाची ती स्पर्धा 13 फेब्रुवारीची ती रात्र होती आणि सेमीफायनलचा सामना खेळणे विपक्ष कोपरा होता. तो असा सामना होता. परंतु इकडे भरपूर संघर्ष करावा लागतो कोपरा टीमला. सध्याच्या घडीला टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करते त्यांच्या वाट्याला आली आणि सुरुवात थोडीशी खराब राहिली आणि धाव पलकावरती कोपरा टीमने आत्तापर्यंत लावल्या गेल्या 23 धावा 3 गडी बाद. यश कोहली आहे सध्याच्या घडीला, त्याच्या बॅटने मागच्या ओव्हरमध्ये षटकार आला आणि त्याच्या सोबतीला आता कुणाल आहे आणि गोलंदाज तुम्हाला इथेच पाहायला मिळतो इन ॲक्शनमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. 4 षटकांचा सामना आहे.
त्याच्यानंतर आता शेवटचं स्लॉगवरच्या ओव्हरमध्ये धावा किती बनवल्या जातील याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. कोपरा संघ म्हटलं यंदाचं हंगाम आणि मागील हंगाम सुद्धा भरपूर फॉर्ममध्ये आहे. गुडगा वाकवला परंतु मिस्टामिक स्ट्रोक आहे. मिड विकेटचा खेळाडू आलाय, दूरवरचा प्रवास, काय झेल टिपलाय आणि तिकडे फिल्डर होते ऋषी डाऊन द बॉल आलेत आणि चांगला झेल टिपलाय. चौथा धक्का लागला जातोय कोपऱ्या टीमला. फलंदाज माघारी यश. तर निश्चित आपण स्टेजवरती पाहतोय प्रभाकर शेठ पाटील यांचे राईट हँड आमचे प्रतीश पाटील जे मामांस्त्रीच्या नेहमी सोबतच असतात. त्यांचे खंदे समर्थक बनून जिथेही आम्ही स्पर्धा पाहतो ना, पनवेल प्रीमियर लीग असेल किंवा कुठे नाईट स्पर्धेमध्ये, हे मामाश्रीच्या सोबत प्रतीश पाटील नेहमीच असतात. आणि राईट हँड असा मी उल्लेख केला अगदी मामांच्या सोबत. आणि लव फटके सर असे आपण रॉयल आयोजक अतिशय कमी पाहतो टेनिस बॉलमध्ये, कारण आज पहिला दिवस आहे, थोडी धावपळ असते पहिल्या रात्रीमध्ये, परंतु उद्यापासून स्पर्धा लवकर सुरू होईल आणि मला वाटतं अजून पारितोषिक येतील. जसं आज 50 धावांसाठी माझ्या मते 4 की 5,000 रुपयाची कॅश प्राईज आहे. आयवा कॅचसाठी 500 रुपये आहेत. षटकार विकेट हॅट्रिक दोन्ही टीमसाठी 2,000 रुपये आहेत. मला उद्या काय असेल तर याच्यापेक्षा अधिक काहीतरी असेल. मॅच ऑन आहे. इकडे जगदीश आले होते स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल खेळत असताना हा डॉट बॉल आहे. धावसंख्या धावपलकावरती 23-4 फलंदाज माघारी परत गेले. गोलंदाज तुम्हाला इथेच पाहायला मिळतोय. अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवलं होतं. जगदीश नटराज खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आला. आणि पहिला सामना जगदीशनं षटकार मारून सामना जिंकला होता. तोच फलंदाज आहे. कॅच, काय झेल टिपलाय. यस, कॅरी केलं जाईल. रोहित होते तिकडे विकेट किपर. कुडावे संघाचा खेळाडू आहे आणि चांगला झेल टिपलाय. आणि आतापर्यंत 5वा झेल या खेळाडूनं अर्थात रोहितनं टिपलाय. पाहू शकता रोहितला कुडावे संघाचा हा यष्टीरक्षक, त्याने आतापर्यंत 2 मॅचेसमध्ये, चला 12th मॅन पाणी घेऊन जा. रोहितनं 2 मॅचेसमध्ये अगदी 5 झेल टिपलेत. आणि प्रितेश सुद्धा भरपूर खुश आहेत. इकडे आमचे प्रभाकर शेट यांचे राईट हँडर, खरं तर उजवा हात म्हणून त्यांचं परिचित आहेत आणि खरं तर त्यांचे ते पुतणे आहेत. ठीक. कुडावे क्रिकेट संघ इथे क्षेत्ररक्षण करतो. शेखर पाटील एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक कुडावे. 18 तारखेला शेखर पाटील कुडावे यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये महागुरू भरपूर जणांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल, कारण प्रवीणजी टेंबे यांचे ही संकल्पना नेहमीच आपण पाहतोय की प्रत्येक समालोचक असो अथवा गुणलेखक असो, कॉमेंटेटर असो, असं यांना संधी देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. आणि सध्या तर नवीन ट्रेंड त्याने आणला आहे. रील स्टारला बरीच संधी त्यांच्या माध्यमातून दिली जाते. 3 विकेट आत्तापर्यंत या षटकामध्ये हितेशनं पटकावले गेले. 3 धावा ज्यानं खर्च केल्यात. धावसंख्येला अंकुश लावलं गेलंय. 23 धावा धावपलकावरती 5 फलंदाज माघारी परतले गेलेत. कोपऱ्या संघ बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला टॉस गमावल्यानंतर, आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो आपण पाहू शकतो निशांत, परंतु स्ट्रायकर एंडला कुणाल. आणि शेवटचं षटक इथे मात्र टाकण्यासाठी तयार. डेट ओव्हर स्पेशल गोलंदाज सागर मोरे कुडावे टीमकडनं 4थं षटक टाकण्यास तयार. कुणाल स्ट्रायकर एंडला ताकदवर फलंदाज आहे. टार्गेट सेट करणं हे त्याची ओळख, आणि त्याची ओळख या बॉलवरती, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. होता कुणालच्या बॅटनं, परंतु इकडे लांबी आणि उंची कमी आहे, परंतु षटकार आहे. ज्या धावा हव्या होत्या त्या मिळाल्यात. वेलकम
टू द सागर जणू काही या बॉलवरती म्हटलं गेलंय कुणालकडनं. आणि या षटकाराच्या मदतीनं 29 धावा. जर या धावा 40 पर्यंत गेल्या तर या मॅचमध्ये भरपूर रंग चढला जाईल. कारण कोपरा संघ अपेक्षित आहे की इकडे 40+ धावा व्हायला हव्यात आणि कुणाल प्रयत्न करतोय. अजून एक मार आणि तो मारला या पठ्ठानं बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे. हा आणखीन एक षटकार. बघा ज्याने षटकार तटवला कुणाल ठाकूरचा वाढदिवस आहे. कुणाल नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख समाधानाने तुझा आनंद सातत्याने सद्गुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुझ्या इच्छा आकांक्षांचा भेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुणाल ठाकूर आता षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. लव टीमची फटके टोटल कुणाल ठाकूर असा फलंदाज आहे ज्याने षटकार मारला होता तोंडरे नाईटमध्ये आणि तो षटकार लाईटच्या डीपीवर पडला होता, तुम्हाला आठवण असेल. यस, त्या गोष्टीची चर्चा केली आम्ही. परंतु इकडे लॉंग ऑनला मिस्टामिक स्ट्रोक झेल ड्रॉप. फिल्डर होते अगदी तिकडे लॉंग ऑनला पाहिलं तर ऋषी होते, ज्या ऋषीनं मागच्या ओव्हरमध्ये झेल टिपला होता. त्यानं जीवनदान दिलंय कोणाला तर इकडे बॅटर तुम्ही पाहू शकता कुणाल ठाकूरला. विस्फोटक फलंदाज आहे कुणाल ठाकूर, कारण तोंडरे नाईट याच खेळाडूने अक्षरशः गाजवली होती. लव फटके जर तुम्हाला माहिती असेल, एक षटकार मारला, लाईटच्या डीपीवर पडला आणि मोठा स्फोट झाला. त्यानंतर लाईट्स ऑफ. सेमीफायनल आणि फायनलच बंद केली होती त्या फटक्यानं. प्रेझेंटेशन अंधारामध्ये केलं होतं मोबाईलच्या टॉर्चवरती. तर मग इकडे एक धाव जरूर बनली जाईल. अपील करतायत परंतु स्क्वेअर लेगचे पंच सांगतात चौकार तर गेलाय तिकडे, परंतु स्क्वेअर लेगचे पंच सांगतात की तिसऱ्या पंचाकडे आपण जाऊया. सत्य म्हणजे काकडे सरांनी हा निर्णय दिलाय टीव्ही अंपायरकडे. दरम्यान आतापर्यंत धावा 36 आल्यात धावफलकावरती. आणि प्रवीण सर, या मॅचमध्ये ना कोपरा टीमनं चौकार एकही मारला नाही, मारले ते 5 षटकार. म्हणजे फक्त मारामारीच पटते या फलंदाजांना, हे चित्र आहे स्पष्ट. डिसिजन पेंडिंग आहे. चला, उमरोली आणि नेरे क्रिकेट संघ, उमरोली संघाचे संघनायक नेरे क्रिकेट संघाचे संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा. जे अनुमान उमरोली विपक्षय राज्य शिव छत्रपती शिवाजी महाराज स्कायरा 11 नेरे या नाणेफेकीसाठी. जर ह्या बॉलवरती रनआउटची विकेट नाही मिळाली तर पंजा उघडला जाईल, कारण एक रनी पूर्ण होईल आणि बॉल तिकडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आहे. परंतु डिसिजन पेंडिंग आहे. जर विकेट असेल तर 5 धावा थांबतील, अन्यथा 5 धावा आहेत हे मात्र आपण पकडू शकतो. शेंगदाणे आता हे नवीन होतं, मॅचची मुवमेंट काय आणि हे शेंगदाणेमध्ये झाले. आतापर्यंत 5 षटकार या डावामध्ये कोपरा टीमनं दाखवलेत. त्यामुळे चौकारापर्यंत थांबलं नाही ते षटकारच मारतात. आणि जी टेब्बे आहेत तिसरे पंच, क्लोज डिसिजन आहे. OUT फलंदाज बाद आहे, अर्थात कुणालला परतावं लागेल. अजून एक आदरा मिळतोय, कहानी में ट्विस्ट आहे. एक और झटका लगा कोपरा टीम को. बैटर बाद है. अगदी महत्त्वाचा निर्णय अनिलजी टेंबे सरांनी इथे मात्र दर्शवला गेला की किंचितसा फरक राहिला आहे. जी पॉपिंग क्रीजमध्ये बॅट पोचली नाही आणि तिकडे बेल्स पडली आहे, स्टंपला बॉल लागला आहे. त्यामुळं इकडे तिसऱ्या पंचाने हा निर्णय दिला की इकडे फलंदाज बाद आहे. अर्थात 6वा गडी इथे मात्र कोपरा टीमचा माघारी परतला जाईल. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. इकडे अजूनही साहिल कोळी आलाय नवीन बॅटर.
तोही प्रयत्न करू शकतो आणि कोपऱ्या टीमला ते हवं आहे की 40चा आकडा धावफलकावरती येणं अनिवार्य आहे कोपऱ्या टीमसाठी, कारण का तिकडेही 4 गोलंदाज ताकदवर आहेत जे कुडावे टीमला थांबवू शकतात द्वितीय सत्रामध्ये. पहिलाच बॉल साईलसाठी मिस्टामिंग आहे, इंटरेस्टेड आहे खेळाडू मिड विकेटला, अजून एक झेल टिपला जाईल. 7वा फलंदाज कोपरा संघाचा माघारी परतला जातो. छत्तीस धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विनीत तोडेकर. आता तोडातोड करावीच लागेल, फक्त एकच बॉल आहे. हातोडा असा मारावा लागेल की एक घाव 2 तुकडे करावे लागतील यात शंका नाही आहे, कारण टार्गेट सेट करावाच लागेल. मोठा फटका शेवटच्या बॉलवर येईल का येईल का येईल का. पंच सांगतात नाही बाबा, इकडे हा डॉट बॉल नाहीये. डॉट बॉल आहे परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं रेफर केलाय वाईटसाठी. पंच सांगतात की हा डॉट बॉल आहे, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं जो रिव्ह्यू आहे त्याचा आपण उपयोग करूया, कारण हा शेवटचा बॉल आहे. रिव्ह्यू बॅलन्स घेऊन खिशामध्ये घेऊन घरी जाऊन काय करणार आहे त्यापेक्षा घेऊया, आणि घेतला इकडे कोपऱ्या टीमनं. तिसरे पंच निर्णय देतील. डिसिजन पेंडिंग आहे. तत्पूर्वी धावा 36 झाल्यात. डॉट बॉल मिडल समोरनं बॉल गेलाय, त्यामुळे हा डॉट बॉल आहे. इकडे पहिलं सत्र समाप्त आहे. 36 धावा बनल्यात आणि 37 धाव्यांचं लक्ष आता मात्र इथे कुडावे संघाला पार करायचं आहे 4 षटकामध्ये. थँक्स लहू फडके. इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला स्कायरा 11 राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान उमरली. अविनाश उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक. अभिषेक या नाणेफेक करणार आहोत आपण. पिकी शेट यांना आपण पाहतो. संजोग आहेत. अंकुश पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना प्रतीक पाटील, किरण पाटील यांना आपण इथे पाहतो. चला नाणेफेक केली जाईल. सेकंड राऊंड इज गोइंग टू गेट सेल अँड विनिंग क्रिकेट विल बी इंटर द थर्ड राऊंड. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल जिंकणारा क्रिकेट संघ. नेरे उमरली. अविनाश बघा काय त्यांची स्टाईल आहे. मला अभिषेक प्लीज कॉल दी टॉस. टॉस करायची आपल्याला. बघा अविनाश उलवेकर यांचे शुभास्य नाणेफेक संपन्न झाले. नाणेफेकीचा कौल जानमान उमरली क्रिकेट संघ. संगणक सांगतो. चला डिसिजन सांगा इथून. संगणक तिकडे इशारा करतात. फलंदाजी निर्णय संगणकाने अगोदरच आपण ठरवून यायचे आहे. नाणेफेक जिंकलं का इथं सांगायचं क्षेत्ररक्षण या फलंदाजी, आणि फलंदाजी करण्याचा निर्णय जानमान उमरली क्रिकेट संघाचे संगणक रेशानने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे. आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे अजित गवते यांच्या संघाला आमंत्रित केलेलं आहे. आपण लहू फडके खेरणे यांचं ऐकलं. आता बोलणार आहोत बेलवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच शिवभक्त समालोचक आमचे मित्र दिनेश पाटील बेलवली यांच्याकडे बोलूया. अतिशय उत्तम दर्जाचा पूर्वार्ध राहिलाय. मालेकवीर फक्त पहिल्या 3 सामन्यासाठी तुमचे गुण ग्राह्य धरले जातील याची नोंद घ्या.
विकेटसाठी 5 धावा असतील आणि पहिल्या 3 सामन्यासाठीच मात्र तुमचे फक्त हे गुण गृहीत धरले जातील. पुढे विचार केला, ऋषी ठोंबरेनं कमालीची गोलंदाजी केली, 2 धावा त्यानं दिल्या. परंतु त्यानंतर अजय ठोंबरे महागडा ठरला 18, परंतु हितेश ठोंबरेनं फक्त धावा दिल्या 3. पहिलाच बॉल अगदी पुढ्यात टाकलाय. अजय ठोंबरेला मात्र डॉट बॉलची सांगता होते. कुडावे संघाचा सामना सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं प्रभाकरजी कुठल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर सुजयजी मोरे, गणेशजी पाटील, विकी ठोंबरे ही सगळी मंडळी सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्याचबरोबर शेखरजी पाटील एक अतिशय उत्तम असे समालोचक, त्यांच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. कुडावे संघाच्या कोणत्याही फलंदाजानं जर सलग 3 षटकार ठोकले ना तर ऋषी ठोंबरे खऱ्या अर्थानं त्यांचे जावई महेशजी पाटील खेरणे यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस दिली जाईल. कोणत्याही फलंदाजानं सलग 3 षटकार ठोका आणि महेशजी पाटील खेरणे यांच्याकडून 2000 कमवा कमी सुरू राहील. परंतु या सामन्यामध्ये ही धावांचा फ्लो सुरू ठेवावा लागेल. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 बॉलवर रोहित कोहलीनं धाव दिली 1 आणि अजय ठोंबरेनं 1 या धावसंख्येनं खातं उघडलं आहे. शेवटचं षटक ही सागर मोरेचं चांगलंच राहिलं. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर पडले. नंतरच्या 4 बॉलवर त्यांनी फक्त 1च धाव दिली. फुल टॉस बॉल अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला आहे. सिंगल रन्सवर समाधान मानलं जातं आहे. 2 ताकदवान संघ आहेत आणि इथून सामना जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. एका बाजूला स्वर्गीय निमेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे, तर दुसऱ्या बाजूला अंश अँड सीतर 11 DCC कोपराज संघ. रोहित कोहली गोलंदाजीच्या मार्कवर तर अजय ऑन स्ट्राईक, उडवलाय बॉलला सीमा रेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी मोठा फटका कन्वर्ट केलं जात आहे. स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड डीप स्क्वेअरच्या अगदीमधून काय सुरेख फटका पीक केला. अजय ठोंबरेचा क्लास षटकार. थँक्यू सो मच. फटका फसलाय, मोठी विकेट. अजय ठोंबरेचा क्लास इथेच मात्र बंद पडला. एक मोठा षटकार रोहित कोहलीवर दाखवल्याच्या अगोदरच्या बॉलला पुन्हा एकदा एक मोठा फटका सजवायचा होता, परंतु लॉंग ऑफला मात्र एक चांगला झेल यश कोहलीनं टिपला आणि खेळ संपला अजय ठोंबरेचा. चांगला एक फटका दाखवला आणि 6 धावा जरूर ठोकल्या, परंतु अजय ठोंबरेचा क्रिकेटमध्ये फलंदाजीमध्ये खूप छान फलंदाजी राहिली आहे. तसा विचार केला अजय ठोंबरेच्या शरीर यष्टीचा तर 40 किलो 40-42 किलो वजन होईल. गणेश पारवे ही केवळाचा तसाच प्रकारची शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे, परंतु ज्या प्रकारे क्रिकेटचा क्लास राहिला आहे ना, अफलातून राहिला आहे अजयचा. परफेक्ट ऑलराऊंडर या संघासाठी राहिला आहे कायम. सोहम आणखीन एक रन मशीन. चांगला फटका आहे. धावा किती मिळतील इथे मात्र 5 क्षेत्रक्षेत्र थोडासा फंबल करतोय. या अशीच चूक नाही चालणार आहे. एक धाव वाचवावी लागणार आहे इथे. 2 धावा मात्र या शेवटच्या बॉलवर आल्या. सोहम ठोंबरेनं 2 धाव्यांनी आपलं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. दहा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामुळे 18 बॉल आणि आता मात्र 27 धावा. 18 बॉल 27 धावा. विचार केला रोहित पाटीलमध्ये क्षमता आहे, सोहम ठोंबरेमध्ये क्षमता आहे. सागर मोरेचा क्लास अचानक कुठं हरपला आहे हे सागर मोरेलाही विचार करावा लागेल. एकेकाचा स्टार खेळाडू सलामीला येणारा सागर मोरे प्रयत्न करतोय आपला फॉर्म आणण्यासाठी, परंतु ही एक नामी संधी आहे की इथून तुमचा फॉर्म परत येऊ शकतो. पण एका बाजूला झिनीतला माहिती आहे 18 बॉल 27 धावांचं आव्हान तसं भलं मोठं नाही आहे, परंतु इथून जर चांगलं षटक एक हाताळलं ना
तर मात्र कोपरा संघ ॲब्सल्युटली कमबॅक करेल. आज एक नामी संधी आहे कुडाव्या संघाला बऱ्याच दिवसानंतर एक एनकॅच करायची आणि तसं आव्हानही फार भलं मोठं नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला जेनित पवार ज्यानं 3 विकेट्स कमावले होते, 9 धावा देत. हे षटक राहील निर्णायक कुडावे संघासाठी सुद्धा आणि कोपरा संघासाठी सुद्धा. हे षटक ठरवेल की सामना कोणाकडे जाईल. स्ट्राईकवर राहील रोहित पाटील तर नॉन स्ट्राईकला सोहम. अजय पाटीलनं दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा मोजल्या होत्या, परंतु हितेशनं काही कमबॅक मिळवला होता. खोलवर टप्प्याचा बॉल शॉर्ट बॅकवर्ड्स केलं, ट्रॅव्हल झाला आहे, रन्स मात्र मिळते आहे. प्रत्येक बॉलवर जर रन्स आली ना तर सामना कमालीचा बनेल, परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढल्यास प्रेशरमध्ये राहील कुडावे संघ आणि तो प्रेशर क्रिएट करायचा आहे. तो म्हणजेच अंश आणि शीतल 11 DCG कोपरा संघाला. दोघांनाही माहिती आहे ताकद, दोघांनाही नजाकत माहिती आहे. खेळाचा सुवर्णमध्ये साधायचं आहे, लढायचं आहे, जिंकायचं आहे. आणि मानाच्या अभिमानाच्या ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे, कारण मिनी वाडखेड्याचं हे मैदान नेहमीच प्रेरणा दे राहिलं आहे प्रत्येक खेळाडूला. अफाट मेहनत सगळ्यांचीच, जगन्नाथ दादांची ही मेहनत आपण पाहतोय. स्लॉटमध्ये बॉल टाकलाय, पुढे टाकलेला बॉलला उत्तर चोख दिलाय, लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर हव्या बरोबर गोष्टी करत गप्पा मारत मात्र बॉल जातोय 6 धावांसाठी. या दरम्यान विनंती करतो महेशजी पाटील खैरणे जे कुडाव्याचे जावई बापू आहेत, निखिलदादा पाटील मुरबी या दोन्ही मान्यवरांना विनंती आणि त्याचबरोबर भूषणजी ठोंबरे तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सुनीलजी भोईर पडगे कुडाव्याचा सामना म्हटलं की तेही या सामन्याचा आनंद घेण्याचं इथपर्यंत पोहोचलेत. सामना पाहायला पोहोचले पण ते भेटले नाहीत आम्हाला. एक बॉल चांगला राहिला, एक मोठ्या फटक्यानंतर झिनीत पवारला पलटवार करणं चांगलं माहीत आहे. धावा रोखायच्या आहेत, गमावण्यासारखं फार मोठं काही नाही आहे. धावांचं आव्हान तर छोटं आहे, त्याच्यामुळे इथून डॉट बॉल हाच एक मार्ग आहे जो कोपऱ्या संघाला तारू शकतो. सोहम ठोंबरे ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला रोहित पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट, अगदी निक्षून पाहिलं उत्तम फलंदाजी. कारण ज्या प्रकारे व्हेरिएशन पाहिलं जिनीत पवारचं, त्यानं मात्र स्लोवर बॉल फेकला आणि ते ओळखलं शेवटच्या क्षणाला सोहम ठोंबरेनं आणि दिशा दिली पॉईंटच्या दिशेनं. 1 रन्स घेतली. मी मगाशीही म्हटलं प्रत्येक बॉलवर येणारी रन्स कुडावे संघाला मॅचमध्ये घेऊन येईल, परंतु जर का डॉट बॉल तुम्ही खेळत राहिला ना तर कुडावे संघ अडचणीमध्ये येईल. ते डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न जिनीत पवार आणि टीम ॲब्सल्युटली करत राहील, यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज जिनीत पवार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट रोहितसाठी. एक्स्ट्राची रन्स येते, एक्स्ट्राची रन्स 2 हात जमिनीला समांतर, बॉल अवांतर, वाईटची एक्स्ट्राची रन्स कुडावे संघाला साहस देऊन जाते. या वाईटनं मात्र धावपळकर धावा लागल्या त्या तब्बल 19 धावा. 14 बॉल आणि 18 धावांची गरज. 14 बॉल 18 धावा. सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला तील मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांना ताकद माहीत आहे आणि हे मैदानाचं वैभव वेगळं आहे. इथं खेळणारा प्रत्येक संघ जिंकतो ना त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा घेऊन जातो. मिनी वानखेडे ओळख राहिली आहे, मैदानाची ओळख राहिली आहे मिनी वानखेड्यावर. बॉल मात्र घरंगळत गेला आहे, मिडविकेटच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला, रन्स मात्र मिळते. 1 दुसऱ्या रनचा प्रयत्न करायचा होता रोहितला, रोखलंय सोहमनं आणि धावपळकर धावा लागल्या 20. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत बोर्डवर लागते. 1.5 बॉलचा खेळ संपलाय आणि 1 बाद 20. 13 बॉल 17 धावांची गरज. 13 बॉल 17 धावा. सोहम ठोंबरे ऑन स्ट्राईक तर जिनीत पवार उजव्या हाताची गोलंदाजी करताना. चांगला बॉल, शेवटचा बॉल, अचूक टप्प्याची लाईन, गुडलेन स्पॉटवर बॉल ट्रॅव्हल झाला आणि अगदी खांद्यावरून बॉल निघून गेला आणि त्याच्यामुळे शेवटचा बॉल खूप छान राहिला आहे. या डॉट बॉलनं थोडासा रन रेटमध्ये बिघाड होईल जरूर. ज्या प्रकारची करंट रन रेट आहे तो म्हणजे 10.00 सरासरीने धावा जमलेत. 10, 20 आणि रिक्वायर्ड रन रेट 8.50. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 17 धावा. 12 बॉल 17 धावांचं समीकरण
कोणता संघ बाजी लावून येईल, कोणता संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, सामना कुणी जिंकला नाही आहे. अजय ठोंबरे जरूर परतलाय एक षटकार ठोकत, परंतु अजूनही ताकदवान फलंदाजीचा क्रम सोहम ठोंबरे, रोहित पाटील रेडी आहे. उरलेले 2 गोलंदाज या सामन्याला कसा फिरता. वेळ नाही आपल्याकडे, टाईम अलर्ट आहे, लक्षात घ्या. संपूर्ण आयोजक कमिटी आपण स्क्रीनवर पाहतोय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. परेशदादा पाटील, जगन्नाथदादा पाटील, अमनजी पाटील, ओमकार रॉय, शशिकांतजी सांगडे, गुड्डू, पार्थ पाटील, प्रतीश पाटील ही सगळी मंडळी मात्र आपल्या संपूर्ण मैदानाला एक फेरफटका मारताना अफाट मेहनत. मित्रांनो, स्पर्धा म्हणजे फक्त स्पर्धा नसतेच मुळात, त्याच्या पाठीमागे 1 ते 1.5 महिने अहोरात्र मेहनत असते आणि मग मात्र कुठे जाऊन ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहते. त्यामागची मेहनत या आयोजकांची आपण नेहमी पाहिली, त्या आयोजकांना आपण स्क्रीनवर पाहतोय. सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. 12 बॉल 17 धावांचं समीकरण आहे. स्ट्राईकवर रोहित पाटील, नॉन स्ट्राईकला सोहम, गोलंदाज तनिष कोळी. हे षटक नेमकं कसे हाताळेल, किती धावांचं षटक राहील, कशा प्रकारचा खेळ राहील. 20 धावा बोर्डवर लागलेत आणि 17 बनवायचे आहेत. 2 षटकांचा खेळ संपला आहे, म्हणजे उत्तरार्धामधला पूर्वार्ध संपला आहे आणि उत्तरार्धामधला उत्तरार्ध आता शिल्लक आहे. 12 बॉल 17 धावा. स्लोवर बॉलला मात्र पीक केलं, जरूर उचलला होता बॉल, चांगला फटका होता, परंतु काय सुंदर झेल येतचा पाहिलाय. लॉंग ऑनला मात्र झेल कन्वर्ट केलाय. या झेलनं मात्र खेळ होईल पुरा. गोल फलंदाज रोहित पाटीलचा. पहिल्याच बॉलवर अफाट संघर्ष पाहिला. उत्तम दर्जाचा बॉल, त्याला सुंदर उचलला जरूर, परंतु यश पाटीलनं लॉंग ऑनला काय झेल टिपलाय, कमालीचा झेल. उगाचच म्हटलं जात नाही, दोन्ही झेल त्यानं पकडलेत. टेक कॅच आणि विन मॅचचा फॉर्म्युला परफेक्ट लागू होतो, तर यामुळेच हा षटकार झाला असता, परंतु उत्तम झेलनं मात्र सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण केली आहे. 11 बॉल 17 धावांची गरज. स्ट्राईकवर नवीन फलंदाज सागर मोरे. मी मगाशीच म्हटलं होतं, ही संधी आहे सागर मोरेला स्वतःला सिद्ध करण्याची. ही संधी आहे सागर मोरेला की नाही, माझा फॉर्म अजून गेला नाही आहे, मी पलटवार करू शकतो. तो फॉर्म सागर मोरे दाखवेल की तनिष कोळी. वाईट बॉल कदाचित सागर मोरेला साहस देईल. आउट ऑफ फॉर्म असणं म्हणजे नेमकं काय हे बॉलवर आपण पाहिलंच जरूर, कारण अजिबात बॉलकडे लक्ष नव्हता. फक्त मोठा फटका खेळायचा एकच तंत्र सागर मोरेनं अवलंबलं आहे, पण नशिबाची साथ त्याला लाभली आणि बॉल मात्र राहिला वाईड. या वाईडनं गणित बदलतायत. फटका चांगला आहे, काय सुंदर फटका, आणि त्या फटक्यानंतर लगेच बॅटला गिरकी देत दाखवला, नाही रे नाही, अजून माझा खेळ संपला नाहीये. एका मोठ्या फटकानं डीप एक्स्ट्रा कव्हरला एक लाजवाब देखना फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य बहाल करणारा फटका खेचला. षटकार, या षटकारानं सामन्याचं चित्र पुढचं बदलत राहील. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 27. जिंकण्यासाठी मात्र उरलेत आता 10 बॉल 10 धावा. 10 बॉल 10 धावा. तनिष कोळीनं पहिल्याच बॉलवर कमावलेल्या विकेटनं सामन्यामध्ये हवा निर्माण जरूर केली, परंतु या बॉलनं विरजण टाकलंय. हवेत आहे बॉल हवेत आहे. माइंड गेम समजली नाही ती म्हणजे सागर मोरेला. एक षटकार त्यानं जरूर लगावला आणि तिसरा झेल कंप्लीट करतो यश. उत्तम दर्जाचा झेल पुन्हा एकदा झाला, परंतु ज्या सागर मोरेनं एक षटकार दाखवला, सामना चालवायचा होता, परंतु आजकालच्या क्रिकेटमध्ये चालवणं कुणाला कळतंय, सगळ्यांना धावायचं असतं. धावता धावता पडला आणि फलंदाज सागर मोरे झाला झेलबाद.
तनिष कोळीनं हवा पुन्हा एकदा आपल्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न खूप सुरू केलाय. अंश आणि शीतल 11 DCC कोपरा संघाला राहिलेल्या या 3 बॉलवर जर का धावा रोखल्या ना तर अंतिम षटकामध्ये जसं तशा 10 धावा राहू शकतात. 9 बॉल आणि 10 धावांचं माफक आव्हान आहे. हितेश हिटमॅन ही ओळख राहील हितेशची, पण धावा फटका फसलाय, सामना बनलाय, आल्या पावली परतलाय. गोल्डन डकचा शिकार हितेश ठोंबरे बॅक टू डग आउट. पटच्या 2 बॉलवर 2 विकेट कमावलेत. आणखीन या बॉलवर विकेट कमावली ना तर अमनजी पाटील आणि दक्ष विजय पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 1,000ची बक्षीस आहे. ऑलरेडी मागच्या सामन्यात नेरे संघानं ती कमावली आहे. अजित गवतेनं कमावले 2,000 रुपये. सलग 3 षटकारांसाठी कमावले धनेश गवतेनं. कदाचित त्यानं विचार केला होता की सगळी एंट्री पहिल्याच मॅचमध्ये कंप्लीट करायची. जर धावा जास्त असत्या ना तर धनेशनं 50 केले असत्या, ते 6,000 कमावले असते. 2 षटकार ऑलरेडी ठोकले होते, तो ठोकले असता तेही 2,000 आले असते. बरेच पैसे कमाई झाले असती, पण तरीही 4,000 कमावलेत. एंट्रीमधनं अर्धे पैसे तर परत मिळवलेत त्यांनी. टोटल 6,000 कमावले. क्या बात. 8 बॉल 10 धावा. जुना जाणता अनुभव आता पन्नाला लागणार. राकेश ठोंबरे ऑन स्ट्राईक. क्रिकेटचा क्लास दाखवलाय. आयोजकांचे पैसे आज व्याजासहित वसूल करायचे, असाच काहीसा खेळ राहिलाय. 2,000ची कमाई गोलंदाज तनिष कोळी करतोय. अमन पाटील दक्ष विजय पाटलांना लगावलेल्या विकेट हॅट्रिकसाठी पैसे मात्र तब्बल 2,000 रुपये मिळत आहेत. गोलंदाज तनिषला निव्वळ 2,000 नाही तर कुडावे संघ आपल्या स्वतःच्या हातून हा सामना त्यांच्या पदरात टाकताना आता दिसायला लागलाय. जगदीशनं टिपलेला हा झेल ला जवाब राहिलाय आणि हे षटक जे शेवटचं 3 बॉल मी म्हटलं होतं ते आता रंग दाखवताना पाहतोय. क्या बात, क्या बात. अफलातून गोलंदाजी. तिसरी विकेट हॅट्रिक तनिष कोळीनं कमावली आहे. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ तनिष कोळीचे कमबॅक. 7 बॉल 10 धावा. जिथं समीकरण होतं 10 बॉल 10 धावा, 9 बॉल 10 धावा, 8 बॉल 10 धावा, 7 बॉल 10 धावा. आपल्या तोंडात आलेला घास कदाचित घ्यायचाच नाही की काही कुडावे संघाला. असाच काहीसा खेळ. शेवटचा बॉल राहिलाय डॉट. सामना कमालीचा बनवला तनिष कोळीने या सामन्यामध्ये. जतीनच्या संघाला कंप्लीट कमबॅक मिळून दिलाय. अंश आणि शीतल 11 DCC कोपरा संघ मात्र या सामन्यामध्ये कंप्लीट कमबॅक मिळवताना पाहतोय. 6 बॉल 10 धावांचं गणित. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा बोर्डवर होत्या. 12 बॉलमध्ये गरज होती 17 धावांची. त्यानंतर मात्र 11 बॉल 17, 11 बॉल 16 वाईट बॉल तिथे आला. 10 बॉल 10 त्यानंतर षटकार आला आणि मग मात्र ज्या 10 धावा राहिल्या ना त्यानंतर 10 बॉल 10, 9 बॉल 10, 8 बॉल 10, 7 बॉल 10 आणि आता 6 बॉल 10 धावा. सागर मोऱ्याचा टर्निंग पॉईंट या सामन्यामध्ये मी म्हणेन की यू टर्न आहे या सामन्याला. 1 षटकार लगावल्यानंतर गडगे सर गरज होती सामना चालवण्याची, ते चालवलं तनिष कोळीनं. हॅलो. याच दरम्यान ऋषी ठोंबरे आला बॅटिंगसाठी. त्याच्यासाठी पारितोषिक आहे. जर 1 षटकार ठोकला तर उमेश ठोंबरे आणि भूषण ठोंबरे यांच्याकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे एका षटकारासाठी. आणि मनोजजी मस्कर दोन्ही टीमला त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचंही वेलकम आहे. ऋषी ठोंबरे कुडावे गावची ही मुख्य ओळख. कारण खऱ्या अर्थानं कुडावे गावची क्रिकेट अनेक दिग्गजांनी चालवली. संतोषजी असतील, कृष्णाजी ठोंबरे असतील, अशा अनेक दिग्गज मंडळी क्रिकेट चालवली. तुळशीराम असतील, पण त्यानंतर मात्र राकेश ठोंबरेंनी ती कमान आपल्या हातामध्ये घेतली
आणि त्यानंतरची ही नवी पिढी ऋषी ठोंबरे, अजय ठोंबरे, हितेश, सागर मोरे ही मंडळी उभी राहिली. विनायकचा ही खेळ कित्येक मैदानामध्ये आम्ही आपल्यातून पाहतो. आजही चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला आहे. क्रिकेटला एक नवी दिशा ऋषी ठोंबऱ्यांनी दिली आणि रायगड प्रीमियर लीगसारख्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा मानही ऋषी ठोंबऱ्यानं कमावला आहे. आत्ता कुडावे संघ विचार करतो की नेमकं घडलं आहे काय, परंतु इथे कोपरा संघानं या सामन्यामध्ये मागच्या 3 बॉलवर सामन्याला चक्री फिरवली आहे, गिरकी दिली अक्षरशः. 6 बॉल 10 धावांचं समीकरण. गोलंदाजीच्या मार्कवर यश कोळी ज्यानं आतापर्यंत विकेट झेल घेतल्या 3. पहिला बॉल वाईड, एक्स्ट्राची रन्स मात्र येते कुडावे संघाला. वाईट बॉलनं धावपलकर धावा लागतील त्या 28. 6 बॉल 9 धावांची गरज. स्ट्राईकवर सोहम ठोंबरे ज्याच्यामध्ये ज्याने 1 षटकार ठोकलाय जरूर. चांगला बॉल इथे मात्र पाहतोय अपिलामध्ये उत्साह. अपील कुणाकडे, अपील त्यांच्याकडे, यांच्याकडे नेमकं काय. जोरदार अपील जरूर झालाय. आता नेमकं काय घडलं विचारविनिमय केला जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे, विकेटपेक्षाही मी म्हणेन की हा डॉट बॉल आणि फलंदाज बाद. उत्साह पाहिला आणि उत्साहाला मात्र दोन्ही पंचांनी उचलून धरला. फलंदाज सोहम ठोंबरे बॅक टू डग आउट. सामना होता कुठे, सामना आला कुठे, नेमकं चुकतंय काय, इथे मात्र विचार करण्यासारखी गोष्ट येऊन ठेपली आहे. अभिमन्यू तोडेकर साहेब या सामन्याचा आनंद घेत असतील यातील मात्र शंका नाही आहे. संगीत क्षेत्रातील भलं मोठं नाव अभिमन्यू तोडेकर, हेही कोपऱ्या संघासाठी नेहमी सदैव बॅक करणारा माणूस. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. सामना बनलाय, तनिष कोळीनं हा सामन्याला कलाटणी दिली आहे आणि आता इथे साज चढवला जातोय तो म्हणजे यश कोळीच्या माध्यमातून. 5 बॉल 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. सहज सामना जिंकेल असं वाटत असताना आता सहज सामना गमावला जाईल की काय, अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ रंग दाखवतोय. संघर्ष होताना पाहतोय. नवीन फलंदाज मानस उद्रेला टाकलाय डॉट बॉल. कमालीचा खेळ सुरू आहे. 4 बॉल 9 धावा. संघर्ष तर होतच राहिलाय. काय सामना पाहतोय आपण, सगळ्यांच्या डोळ्यांची पार न फेडणारा हा सामना. आडव्या बॅटचा तडाखा. ऋषी ठोंबरेला नॉन स्ट्राईक एंडला उभा केलाय आणि आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघर्ष, दुःखाचं वादळ पार करून मनाला हर्ष झाला पाहिजे आणि तुझ्या स्वप्नांना तुझ्या जिद्दीचा स्पर्श झाला पाहिजे. सुगंध दरवळू दे सर्वत्र तुझ्या कर्तृत्वाचा. अरे नशिबानं ही सलाम ठोकावा असा संघर्ष झाला पाहिजे. तो संघर्ष पाहतोय अलॉंग दी कार्पेट. एक चांगला फटका मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऋषी सरळ धावत सुटलाय. स्वतःवर विश्वास नसल्यागत धावत सुटला. विनाकारण विकेट फेकली. सिंगल रन्स कंप्लीट झाली जरूर आणि तो मात्र रनआउटच्या रूपानं ऋषी ठोंबरे परतला. रोहित ठोंबरे जो या संघाचा खऱ्या अर्थानं मेंटॉर आहे. बॉल शिल्लक आहेत ते आता मात्र 2 आणि जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची गरज. 2 बॉल कंपल्सरी 8 धावा. मानस ऑन स्ट्राईक. 2 बॉल 8 धावा. 10 बॉल 10 धावांचा सामना होता. कुडावे संघानं नेमका केलंय काय.
आणि हा बॉल ही टाकलाय डॉट. कुडावे संघानं आपला स्वतःचा पराभव स्वतःच्या हातूनच ओढून घेतला. मी म्हटलं होतं हा सामना नेमका संपला कुठं. सागर मोरेनं फेकलेली विकेट, एक षटकार आल्यानंतर थांबणं होतं, उभं राहणं होतं, परंतु जबाबदारी झटकल्या, गत सरळ परतला. त्यानंतर लगेचच मात्र लागोपाठच्या 2 बॉलवर फलंदाज बदलला. 10 बॉल 10 धावांचं गणित होतं, येऊन ठेपलं. 1 बॉल 8. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो या गोलंदाजीसाठी, यश कोळीसाठी. बंटी भंडारी, बंटी कोहली आणि हेमंत भंडारी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस. हा विजय आहे गोलंदाजांचा, हा विजय आहे टीमचा. यशनं टिपलेले झेल आणि त्यानंतर कमालीचं शतरक्षण, अफलातून गोलंदाजी. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं झेल टिपले. परंतु इथे 10 बॉल, गडगे सर, मॅन ऑफ द मॅचचा विचार केला ना तर 10 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना इथे 4 फलंदाजांना बाद केलं. तनिष कोळी ज्यानं उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आणि तोच ठरला